सांडूनी उद्वेग भक्ती आम्ही केली सांडूनी उद्वेग पावलो हे संग सुख याचे सुख आम्हा झाले धरिता याचा संग पळाले उद्वेग सांडूनिया तुका म्हणे सुख बहु झाले जीवा तुका म्हणे सुख बहु झाले जीवा घडली या सेवा विठोबाची सुखामा झाले धरिता याचा संग पळाले उद्वेग सांडूनिया श्री पंढरीच्या पतित पावना श्री पंढरीच्या पतित पावना श्री पंढरीच्या पतित पावना श्री पंढरीच्या पतित पावना एक विज्ञापना पाया पा एक विज्ञापना पाया पा एक विज्ञापना पाया पा श्री पंढरीच्या पतित पावना पतित पावना श्री पंढरीच्या पतित पावना पंढरीच्या पतित पावना एक विज्ञापना पाया पा एक विज्ञापना पाया पासी अनाथ जीवांचा तुकाज कैवारी आईसी चराचरी ब्रिद्रावळी न सांगता कळे अंतरीचे गुज आता तुझी लाज तुझ देवा आळी कर त्यांचे करसी समाधान अभयाचे दान देऊनिया तुका म्हणे तुझी खेळे दोही ठाई नसेल तो देई धीर मना अनाथ जीवांचा तुकाज कैवारी आईसी चराचरी ब्रिद्रावळी ओम नमो जियाद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशू सकलार्थमती प्रकाशू म्हणे निवृत्ती दासू अवधारी जोजी हे शब्द ब्रह्म अशेष तेची मूर्ती सुवेश जिथ वर्ण वपु निर्दोष मिरवीत असे स्मृती तेचे अवयव देखा अंगिक भाव तेथ लावण्याची ठेव अर्थ शोभा अष्टादश पुराणे तेची मणिभूषणे पद पद्धती खेवणे प्रमेय रत्नांची ज्ञानी यांचा शिरोमणी वंदे लोका चिंतामणी वेद बोलविला गर्वद्विजांचा हरविला शांती रूपे प्रकटला ज्ञानोबा माझा शांती रूपे प्रकटला ज्ञानोबा माझा चालविली जड भिंती हरली चांग याची भ्रांती मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा ब्रह्म साम्राज्य दीपिका वर्णिली गीतेची टीका विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबा माझा विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबा माझा
कैवल्याचे अधिकारी असतात. कैवल्याचे अधिकारी मोक्षाची सोडी बांधी करी, जळाची ये परी तळवटू घे. ज्ञानोबारांची सोवी संतांकडे सुद्धा गाठोडा असतं. आपल्याकडे कमी गाठोडा असतं ना. तुम्ही आता गाठोडं माहितीये का तुम्हाला? बरंच काही त्या गाठोड्यात असं गबाळ ठेवलेलं असतं. आपल्या गाठोड्यात बरंच काही सापडतं, पण संतांच्या गाठोड्यामध्ये मोक्ष आहे हो. आता 2016ला सगळे आमच्या माता भगिनींची गोठोडी उघडी पडली. 500च्या नोटा सापडल्या, 500च्या 2000च्या. नाविलाजाने त्या बाहेर काढाव्याच लागल्या ना नोटबंदीच्या काळात. कारण नाही आता बदलून घ्यावी तर पुढे चालणार नाही ती. पण संतांचं तसं नाही. संतांच्या गाठोड्यामधला मोक्ष कुठेही चालतो, कधीही चालतो. म्हणून कैवल्याचे अधिकारी, संत हे कैवल्याचे अधिकारी असतात. ज्यांच्या दरबारामध्ये आपण आहोत ना, ते वाग्देव महाराज सुद्धा कैवल्याचे अधिकारी आहेत. तुम्ही म्हणा कैवल्य म्हणजे नक्की कोण? कैवल्य नावाचा मुलगा का? कैवल्य म्हणजे मोक्ष. हे मोक्षाचे अधिकारी आहेत. ते असा गाठोड्यामध्ये मोक्ष भरतात आणि असं सोडतात, इतकी ताकद आहे. म्हणून त्यांच्या जवळ यायचं असतं. त्यांच्या जवळ आलं की आपल्याला मोक्ष प्राप्त होतो. बघा तुम्ही एखाद्या ठिकाणी जे असेल ते आपल्याला मिळतं. तुम्ही जेजुरीला जाता का कधी? जेजुरीला जाता ना कधी? नाही तशी लग्न झाल्यावर आमच्याकडे जाण्याची पद्धत आहे पुण्यातून. इकडं आहे का तसं काय? आमच्याकडे असं आहे की लग्न झालं की दुसऱ्या तिसऱ्या दिवशी जेजुरीला जायचं आणि तिकडे गेल्यानंतर आपली जगदंबा उचलून घ्यायची असते. आमच्या एका पुण्यातल्या मित्रांनी ते जे 5 पायऱ्या चढण्याची पद्धत आहे जेजुरीला गेल्यानंतर. आहे का तुमच्याकडे असं काय? त्यांनी पेपरला आलं होतं मागच्या वेळेस. आपली जगदंबा त्यांनी 5 पायऱ्या अशी उचलून घेतली. ते कमरत चमकलं, वरनच जगदंबा खाली टाकली. ती म्हणली तुम्ही बाजूला सारखा, मी तुम्हाला उचलून घेते. तिने 10 पायऱ्यावरती घेऊन गेली त्याला. नाही, मी तरुणांना याच्यासाठी सांगतोय कारण सातारा जिल्हा हा सैनिकांचा जिल्हा आहे. म्हणून सर्वात जास्त योगदान या सातारा जिल्ह्याने दिलेले आपल्या भारत देशाला. ते आता मतदार यादी ज्यावेळेस वाचली ना, सगळ्यात जास्त बाहेरचं म्हणजे मतदान सैनिकांचं या सातारा जिल्ह्यातले. तुमच्याकडे आलं असेल पेपरला, मी पेपरला वाचलं होतं ते. म्हणजे सगळ्यात जास्त सैनिक भारताच्या सीमेवरती ज्या जिल्ह्याची लढतात तो आपला सातारा आहे. म्हणून भारताला वाचवण्याचं काम आपला सातारा करतो, हे सुद्धा विसरून नाही ना चालणार मला. भारताच्या संरक्षणामध्ये सगळ्यात मोठं योगदान आहे. बरं, हे झालं संरक्षणाचं. संप्रदायात तरी काय हो? ताकद नाही महाराज. परवा दिवशी तात्यांचं कीर्तन झालं. ताकद नाही पुढे बोलण्याची कुणाची. अख्खा महाराष्ट्र एका बाजूला आणि तात्यांचं बोलणं एका बाजूला असतं. दिसायला सामान्य जरी तात्या असले, सोपी गोष्ट नाही ते. ही ताकद कुणाची आहे? ही सातारा जिल्ह्याची. इथपर्यंत या ठिकाणी याच्या या सेवेसाठी येता आलं. सेवा माझी नव्हती, मी बदली माणूस आहे. आता कळालं ना तुम्हाला? म्हणजे पहिलं सांगितलेलं बरं होईल, बदली माणूस आहे. संजय नाना धोंडगे महाराज यांचं कीर्तन होतं आज. काही कारणास्तव त्यांना इथपर्यंत येता आलं नाही. ते काय व्हायचं बघा, लॉकडाऊन मध्ये बाहेर पडायला परवानगी नव्हती. मग जर पुण्यामध्ये जर लोक बाहेर जर आली तर रस्त्यावरती पोलीस काठी घेऊन असायचे आणि बाहेर येणारा मारायचे. लोकांना असं पाय मोकळे, फ्लॅट मधल्या लोकांना खाली सुद्धा येऊन पाय मोकळे करता येत नसायचे. फक्त आलं तर कशासाठी? मेडिकल साठी, नाही तर भाजीसाठी. एक दिवस एक भाजीवाला हातगाडी रेटत रेटत सकाळचा 8 वाजता चालला होता. त्या घरातला फ्लॅट मधला माणूस, त्याला पाय मोकळे करायचे होते म्हणून तो खाली आला आणि भाजीवाल्याला म्हणला तू एक काम कर, माझ्या घरात चहा पी. आणि मग दुसरा एक भाजी खरेदी करायला माणूस आला. हो म्हणला भाजी द्या. हा म्हणला मी खरा भाजीवाला नाही, खरा भाजीवाला माझ्या तिथं चहा पितोय म्हणला. ते तसं आहे. म्हणजे खरे जे आज महाराज येणार होते संजय नाना धोंडगे, ते काय आले नाहीत काही कारणास्तव. अनेक महाराज मंडळींना फोन झाले आजच्या कीर्तनाच्या संबंधानं. पण मला एकाच वाक्यात सांगायचं, इथं बसायला आणि इथं कीर्तनाच्या सेवेला, इथं टाळ घ्यायला, इथं गायला त्यांनाच सेवा मिळते वाग्देव महाराजांची इच्छा असेल तरच. वाग्देव महाराज बोलवतात तोच माणूस इथं येतो. माझं प्रामाणिक मत आहे. मागच्याही वेळेस लॉकडाऊनच्या म्हणजे बऱ्यापैकी 7-8 कीर्तन मी या व्यासपीठावरती केलेली आहेत. एकदा मागच्याही वेळेस कीर्तन नव्हतं माझं, पण काय माहिती तेव्हाही असाच योगाला बदली म्हणून आलो. गेल्या वर्षी अधिकृत कीर्तन होतं, यावेळेस काही पत्रिकेत माझं नाव नव्हतं. पण वाग्देव महाराजांची दरवर्षी इच्छा असते या बाबाचं कीर्तन माझ्या दरबारात व्हावं. आपण त्यांच्या संतांच्या पुढे काही करू शकत नाही, संतांच्या समोर. कारण संत हे कैवल्याचे अधिकारी, ते काय देऊ शकतात? काय त्यांचं प्रचंड मोठं सामर्थ्य आहे. बघा जगामध्ये सगळे लोक म्हणतात देव मोठा आहे. का मोठा आहे? देव सगळ्याला देतो म्हणून देव मोठा आहे.
पण देवाला सुद्धा देण्याचं सामर्थ्य ज्यांच्यामध्ये ते संत आहेत महाराज. देवाला सुद्धा ते देऊ शकतात. विठ्ठल म्हणून मी बोलत होतो, जिथं जे आहे तिथं ते मोक्ष. इथं चालता बोलता फिरता मोक्ष मिळतो. इथं आल्यानंतर वाग्देव महाराजांच्या इच्छेने तुम्ही आम्ही सर्वजण इथं आलो, इथं मोक्ष मिळतो. म्हणून मी वाक्य बोललो मगाशी, जी गोष्ट ज्या दुकान आहेत तिथंच ते मिळणार. तुम्ही बघा, जेजुरीला माणूस गेला, गडावरनं खाली उतरला, पायाकडे पाहिलं की आपले पाय काळे होतात. तुम्ही जागे आहेत ना? कीर्तनापुरतं तरी जागे राहायचं, म्हणून तर 7 वाजता कीर्तन ठेवलेत. कसले होतात आपले पाय? पिवळे होतात. एखादा पहिलवान कुस्तीच्या आखाड्यामधून वरती आला आणि त्यांनी जर आपल्या पायाकडे पाहिलं तर त्याचे पाय असे पिवळे होतात, लाल होतात. म्हणजे तुम्ही सगळे जागे आहेत, हे पण टेस्ट करावी लागते एकदा. म्हणजे मुद्दा हा आहे माझा की बाबा जिथं जे आहे तिथं ते मिळतं. म्हणून एकाच वाक्यात सांगतो, वाग्देव महाराजांच्या दरबारामध्ये आपण आलो की आपण मोक्षाला पात्र झालो. त्यांच्याकडे मोक्ष आहे, तिथं आल्यानंतर आपल्याला मोक्ष मिळणार. बरं, आपल्याला असं आपला गैरसमज असा होण्याची शक्यता आहे, वाग्देव महाराजांची सेवा फक्त आम्हीच करतो असं नाही. वाग्देव महाराजांच्या सेवेसाठी इथं देवाला सुद्धा यावं लागतं, हे तितकंच खरंय. नामदेव महाराजांचं एक प्रमाण सांगतो. साधू पाशी देव, साधू पाशी देव, साधू पाशी देव, काम धंदा करी. साधू पाशी देव, साधु पासी देव, साधु पासी देव, मदंत करे. साधु पासी देव, साधु पासी देव, पीतांबर धरी वारी छाया. परमात्मा त्या ठिकाणी काम धंदा करतो आणि त्यांच्यावरती छत्र धरतो. पितांबर धरी वरी छाया. ही साधूची सेवा देवाला सुद्धा अपेक्षित असते. संतांचे हे सुख झाले या देवा आणि म्हणून सेवा करी त्यांची. त्याचं काय सुख पाहिजे होतं? परमात्म्याला कशाच्या सुखाची कमतरता होती? पण नाही, मला संतांच्या सेवेमध्ये जाता आलं पाहिजे, मला सुद्धा संतांच्या सेवेचा लाभ झाला पाहिजे असं देवाला वाटतं. बघा ना तुम्ही, जर देवाला वाटत असेल वाग्देव महाराजांसारख्या संतांची सेवा मला घडावी, मग संतोषला का वाटू नये? वाटलं पाहिजे ना. घडते कधी कधी काही काही गोष्टी. बघा, मी सहज म्हणलं काय सेवा मिळालेल्या असेल आपल्याला. मी अनेक वेळा या परिसरामध्ये कीर्तनाला येतो, पण आल्यानंतर कधीच तसा मी असा डावलून पुढे जात नाही. किती वाजलेले असू द्या, सकाळचे अथवा रात्रीचे अथवा दुपारचे, पहिलं येतो आणि दर्शन घेऊन पुढे जातो. कुणी असू नसू मंदिरात माऊलींना फोन करायचा, माऊली दर्शनाला येतोय, मग ते येणार, त्यांच्या माध्यमातून दर्शन आणि मग पुढे जाणार. असं जे असेल ते असेल, पण मला बोलावतात एवढं मात्र खरं आहे. मी खरा उभा आहे ना आता तुमच्या समोर, मग खरं आहे. असं भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग. महाराज म्हणतात आम्ही अशी भक्ती केली, आमच्या जीवनातले उद्वेग, उद्वेग म्हणजे चिंता, सगळ्या चिंता सोडून दिल्या. चिंता सोडली आणि चिंतन केलं, त्याचा परिणाम असा झाला, पावलो हे संग सुख याचे. परमात्म्याच्या सुखाला आम्ही प्राप्त झालो. सुख कशाने मिळलं? सुखामा झाले धरिता याचा संग. देवाच्या संघांनी आमच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी सुख मिळालं आणि पळाले उद्वेग सांडोनिया. आमच्या जवळची चिंता त्या ठिकाणी निघून गेली, आमच्या जवळचं दारिद्र्य, दुःख हे सगळं निघून गेलं. कशाने निघून गेलं? तर सुखाम झाले धरिता याचा संग. परमात्म्याच्या संगतीनं आमच्या जीवनातले सुख आलं आणि दुःख निघून गेली. मग महाराज सांगतात, तुका म्हणे सुख बहु झाले जीवा. इतकं सुख या जीवाला झालं. घडली या सेवा विठोबाची
आम्हाला विठोबारायाची सेवा घडली आणि त्याचा परिणाम या जीवाला त्या ठिकाणी सुख प्राप्त झालं. या अर्थाचा 3 चरणाचा किती सोपा अभंग आहे. आज ठरवलं तर कीर्तनात पाठ होणार इतका सोपा अभंग आहे. आणि म्हणून 3 चरणाचा तुकाराम महाराजांचा अभंगाच्या सेवेसाठी घेतलाय. सेवेला समग्र उपस्थित असणारा जनसमुदाय, पुरुष मंडळी, माता भगिनी, आजचं ज्यांचं संयोजन आहे त्या संयोजक मंडळींनी, मृदंग वादक चोपदार महाराज, अधिकार संपन्न टाळकरी, त्याच्यामध्ये त्या ठिकाणी गायनाचार्य, महाराष्ट्रातील एक रत्न, गायन क्षेत्रामध्ये मोठं, सातारा जिल्ह्यामधलं नाव, माझेच नावकरी भक्तिपरायण संतोषजी महाराज माने, या ठिकाणी माझ्या समवेत आलेले आदरणीय गायनाचार्य, पुण्याचं वैभव आमचे विलासजी महाराज मोरे. आमच्या माऊलींची खूप इच्छा होती मोरे महाराजांना त्या ठिकाणी आणा, बरं पडतं, बाहेरचा माणूस आपल्या मतदारसंघात असा उभा राहायला नको, पण गायला यावा, गाण्यासाठी यावा. या भूमिकेतून मोरे महाराज इथपर्यंत आले. त्याच्यानंतर या ठिकाणी समाधान महाराज शिंदे, गाणं ऐकलं की समाधान होतं, ताकद आहे त्यांच्या गाण्याची, त्याच्यामुळं तेही या ठिकाणी आहेत. हार्मोनियम वादक, ही सगळी लेकरं उभी आहेत. वैकुंठवासी गोकुळजी महाराज क्षीरसागर यांच्या सदशिष्या, आपल्या गुरूंनी जो सद्गुरूने दाविला मार्ग, चालता न पडे प्रयास पांग, मी सामोरा धावे श्रीरंग, त्याचे सर्वांग ओढवी. भागवतामधली ओवी आहे. जो मार्ग सद्गुरूंनी दावलेला असतो, जो मार्ग संतांनी दावलेला असतो, त्या मार्गाने जर आपण चालत गेलो तर भगवान सांगतात की मी त्याचं सगळं कार्य करायला पुढे येत असतो. म्हणून आपल्या गुरूंचं कार्य ज्यांच्या माध्यमातून चालू आहे अशा आदरणीय या सर्व विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीनं शिक्षण आणि सांभाळणं ज्यांच्या माध्यमातून चालू आहेत अशा वारकरी संप्रदायाच्या उपासक पाईक हरिभक्तीपरायण ज्योतिताई मतकर, त्याही या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्याही माध्यमातून बऱ्याच वेळा या सातारा जिल्ह्यामध्ये माझं येणं होत असतं. मी एकच वाक्य बोलत असतो की आपण, एखादी आई असते, ती आई स्वतःच्या मुलावर प्रेम करते का शेजारच्या मुलावर प्रेम करते? हा, खरं बोलला, तुम्हाला धन्यवाद बाबा, खरंच धन्यवाद. आई स्वतःच्या मुलावर प्रेम करते, शेजारच्या मुलावर प्रेम नाही करत महाराज, नाही करत. बरं, स्वतःच्या मुलावर आई प्रेम का करते? कारण तिनं जन्म दिलाय म्हणून करते, बरोबर ना? जन्म देणारी आई साहजिकच तिला वात्सल्य प्रेम निर्माण होतं, म्हणून स्वतःच्या बाळावरती प्रेम करते. शेजारच्या बाळावरती किती सुंदर असू द्या, किती देखणं असू द्या, किती हुशार असू द्या, शेजारच्या लेकरावरती कोणतीच आई प्रेम करत नाही. आपण जन्म दिला म्हणून त्याच्यावरती प्रेम आहे, दुसऱ्याच्या लेकराला जन्म दिला नाही म्हणून त्याच्यावरती प्रेम नाही. बघा, जन्म दिलेल्या बाळावरती प्रेम केलं तर त्याला आईच फक्त बनता येतं, पण जन्म न देता सुद्धा दुसऱ्याच्या लेकरावरती प्रेम केलं की तिला माऊली बनता येतं. ही माऊली ही अक्षर सामान्य नाही महाराज, हे माऊली बनणं आहे ना लेकरांची. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, अनाबाई अनाथाची माय, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, अनाबाई माझी अनाथाची माय, अनाबाई माझी अनाथाची माय.
न पाहे याती कुळाचा विचार. कोणत्या जातीचा आहे ज्ञानोबारांनी कधी विचारलं का? हे जातीच्यांनाच लय पडले. ज्ञानोबारा विचारत नाही ना. भरतिया भावे शरण जाता भेटी आणि पारित असे तुटी. बाबासाहेब आंबेडकर या सातारा जिल्ह्यात शिकले बरं का. सातारा जिल्ह्यामध्ये बाबासाहेब आंबेडकर शिकले. म्हणजे भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर झाले. देशामध्ये त्यांचा प्रचंड, देशात काही जगात गौरव झाला, त्याच्यात साताऱ्याचं सुद्धा योगदान आहे त्यांना मोठं करण्यामध्ये. अजून हीच भूमी कर्मवीर भाऊराव पाटलांची. सामान्य माणसं नाहीत महाराजी, यांच्या नावामध्ये प्रचंड सामर्थ्य आहे. कर्मवीर, कर्माला प्राधान्य दिलं. रयत शिक्षण संस्था असतील इथं, कुणी शिक्षक मंडळी असतील, कुणी विद्यार्थी असतील त्या संस्थेचे. कर्मवीर भाऊराव पाटील ते एका सताप्पा नावाच्या माणसावरती खूप प्रेम करायचे. मी प्राचार्यांचं व्याख्यान ऐकलं, त्याच्यामध्ये हा मुद्दा आलेला आहे. माणसं कशी प्रेम करतात एकावरती. ते सताप्पा नावाचा एक प्रचंड बलदंड शरीर यष्टीचा असणारं व्यक्तिमत्व होतं. अनेक श्रीमंताचं पानिपत त्यांनी केलं होतं. म्हणजे गोर गरिबाला जी माणसं त्रास द्यायची त्यांना सताप्पा बघून घ्यायचा, कारण गरिबाचा वाली होता सताप्पा. आणि नेमकं असं झालं, काही कारणास्तव सताप्पा त्या ठिकाणी माणसं फितूर झाली काही, आणि सगळ्या श्रीमंतांनी कट रचला आणि सताप्पाला पकडलं. त्यावेळेस कर्मवीर भाऊराव पाटलांचं वय लहान होतं, 16, 18, 20 वर्षाचं वय असेल. पण कर्मवीर भाऊराव पाटील सताप्पांना प्रचंड मानायचे. कारण होतं त्याचं असं की ते सताप्पांनी कर्मवीर भाऊराव पाटलांना अंगा खांद्यावरती खेळवलं होतं. नेमकं एकदा असं झालं, ते सताप्पा सापडले, त्यांची कोर्टामध्ये केस चालू होती आणि निकालाचा दिवस होता. आता कोर्ट निकाल देणार होतं, एक तर शिक्षा होईल, नाही तर त्या ठिकाणी कायमस्वरूपी सुटून जातील. तर त्या दिवशी कर्मवीर भाऊराव पाटील त्या निकालाच्या दिवशी कोर्टामध्ये हजर होते. नेमकं जजने असा निकाल दिला की सताप्पांना जन्मठेपेची शिक्षा झाली. पोलिसांनी धरून चालवलं होतं सताप्पांना. सुंदर भले मोठे पैलवान होते, हातामध्ये बेड्या होत्या, सगळं होतं. आणि कर्मवीर भाऊराव पाटील सताप्पांना पोलीस घेऊन जात असताना त्यांच्याकडे पाहत होते. नमस्कार केला. सताप्पांनी पोलिसांना सांगितलं थांबा जरा, आणि मग सहज बोलले कर्मवीर भाऊरावांशी, भाऊराया तू आलास का मला भेटायला? म्हणलं आलो ना. भाऊरायांचे डोळे म्हणजे पाणवले, पाणी आलं डोळ्यात, कारण ज्या व्यक्तिमत्वाने मला अंगा खांद्यावरती खेळवलं आज त्यांना जन्मठेपेची शिक्षा होते. फक्त सताप्पांनी पायाकडे पाहिलं, भाऊराव पाटलांच्या पायाकडे पाहिलं. त्या दिवशी भाऊराव पाटलांच्या पायामध्ये कोल्हापुरी नवी करकरी चप्पल होती. आणि एवढंच म्हणले सताप्पा, मला जर तुला, सताप्पा भाऊराव पाटलांना असं म्हणतात, जर मला तुला जर काय द्यायचं असेल तर एक काम कर, तुझ्या पायातली जी नवी कोरी करकरीत चप्पल आहे ना, तेवढी भाऊराया मला तू दे. भाऊरायांनी, आता कोण देणार नाही हो, ज्या माणसाला आपण मानतो त्याला दे. आता जर मला वाघदेव महाराजांनी फेटा मागितला, मी देईल का नाही द्यायचो? एक काय, किती पाहिजे तेवढे फेटे देईल ना. सताप्पा म्हणले, भाऊराया तुझ्या पायातली नवी कोरी कोल्हापुरी चप्पल मला दे. कर्मवीर भाऊराव पाटलांनी ती चप्पल काढली आणि त्यांच्या पायामध्ये त्या ठिकाणी घालायला दिली. त्या दिवसापासून कर्मवीर भाऊराव पाटलांनी उभ्या आयुष्यात पायात चप्पल घातली नाही महाराज. हा त्याग होता, त्याग त्यांचा. अशी त्यागी माणसं आहेत या सातारा जिल्ह्यामध्ये. सामान्य गोष्ट नाही. ज्याच्यावरती आपण प्रेम करतो ना, त्याच्यावरती किती निष्ठा असली पाहिजे. आपली निष्ठा नाही राहिली, निष्ठानिष्ठी झाली आपली नुसती. विठ्ठल विठ्ठल. जशी एखाद्या व्यक्तीवरती आपली निष्ठा असते, जशी आईवरती, आपल्या वडिलावरती आपली निष्ठा असते, तशी साधू संतांवरती निष्ठा असावी, तशी भगवंतावरती निष्ठा असावी. आपल्या मातृभूमीबद्दल आपल्याला प्रेम असावं, मातृभूमीची आपल्याला निष्ठा असावी. भक्तीच्या संबंधानं सुद्धा तसंच असावं. जर भक्ती केली तर संतांना आनंद होतो, आणि भक्ती नाही केली तर न रागवणारे संत सुद्धा रागवतात. ज्ञानोबाराय म्हणतात, आगा पृथ्वीवरी पाषाण नसती काही. ज्ञानोबारायांना राग कधीच येत नाही, पण ज्ञानोबारायांचं विधान आहे, माझी या भक्तीवीन जळो जयाचे जियाले पण आगा पृथ्वीवरी पाषाण नसती काही. ज्ञानेश्वरीतली ओवी वाचा. माऊली म्हणतात, अरे जो कोणी माझी भक्ती करत नाही, म्हणजे देवाच्या मुखातली ओवी ही माऊलींनी सांगितली आपल्याला. अर्जुनाला देव सांगतात, अर्जुना जो कोणी माझी भक्ती करत नाही त्याचं जगणं जळालं. त्या जगण्याला काय अर्थ आहे? एवढंच नाही, आगा पृथ्वीवरी पाषाण नसती काही. असे दगड काही कमी आहेत का जगामध्ये? म्हणून
भक्ती न करता त्या ठिकाणी एखादा श्रीमंत गेला काय आणि एखादं गाढव गेलं काय, एकच तर आहे महाराज, भक्ती न करता. आणि म्हणून याच जिल्ह्यामध्ये ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचंच विधान आहे महाराज. रोज आपण जेवण करत असताना आपल्याला देवाची आठवण व्हावी. घास उचलला की राम म्हणावं, रामकृष्ण हरी म्हणावं, जे आपल्याला आवड आहे. अगदी वाग्देव महाराज म्हटलं तरी काय हरकत नाही. पण अन्न खात असताना जर देवाचं नाव न घेता जर अन्न खाल्लं ना, तर माणूस अन्न नाही खात तर माणूस पाप खातो महाराज. बघा संत कसे बोलतात. आपण चांगल्या मार्गाला यावं आणि हे जर नाही कळलं, ते जीव जंतू करता त्या पैठणमध्ये एक कुचरवाटा आहे. कधी जरी आपण गेलो पैठणला नाथ महाराजांच्या दर्शनाला तरी तो कुचरवाटा सुद्धा पाहता येतो. कुचरवाटा म्हणजे माहिती आहे ना, तुम्ही काय म्हणता त्याला? कुचरवाटाच म्हणता का? लोकाची टिंगल, लोकाच्या टवाळ्या, लोकाची निंदा करण्याचं ठिकाण म्हणजे कुचरवाटा. पाराव बसल्यावर लोक गाथाज्ञानेश्वरीची पारायण करतात. मग काय करता इकडे करत असतील गाथाज्ञानेश्वरीची पारायण. महाराज त्या डोंगरेजी महाराजांचं विधान इतकं भयंकर आहे. पाराव जर बसून आपण लोकाची गावाची जर निंदा करायला लागलो ना, ते किती घातक सांगितलं त्यांनी. ते असं म्हणतात, एखादी आई आपल्या लेकराची घाण हाताने धुते, पण पाराव बसून लोकाची निंदा, चेष्टा, टिंगल करायला लागलो तर पाराव बसणारी माणसं आपल्या जिभेनं अख्ख्या गावाची घाण धुतात. इतकं खाली नाही यायचं आपल्याला. गप्पाच मारायच्यात ना, देवाच्याच मारायच्या, त्याच बोलायचं. हरी बोला देता, हरी बोला घेता, सर्व कार्य करता हरी बोला. चला आपला मुद्दा चालला होता. विठ्ठल विठ्ठल. कधी राग येत नाही नाथ महाराजांना, कधीच येत नाही. एकदा असं झालं, कुचर वटवल्या माणसांच्या समोर एक ब्राह्मण आला. त्याच्या मुलीचं लग्न होतं आणि त्याला 200 रुपये लागत होते. आणि त्यांनी त्या माणसांना हात जोडले, म्हणले एक काम करा ना, तुम्ही सगळे 7-8 जण इथं बसलेत, 10-10 रुपये काढले, 20-20 रुपये काढले तरी सहज 200 रुपये होतील. मला 200 रुपयाची गरज आहे, तेवढं द्या. ते सगळे जण म्हणले आम्ही तुला 200 रुपये देतो, पण एक काम करायचं, आतमध्ये नाथ महाराजांची पूजा चालू आहे, त्यांच्या मांडीवरती बसून दाखवायचं, त्यांना फक्त राग आणून दाखवायचा. तो म्हणला एवढंच करायचे ना, काय हरकत नाही. त्यांनी काय केलं, बाजूलाच गटार होतं आणि ते गटारात लोळलं. न पिता कसं काय लोळलं काय माहिती गटारात. ते गटारामध्ये लोळलं, अख्खं भरलं आणि आतमध्ये नाथ महाराज पूजा करत होते देवाची. नाथ महाराजांच्या मांडीवरती जाऊन बसलो. काय करायला पाहिजे होतं? अगं गिरजा, लेकरू भरले बघ, त्याला जरा आंघोळ घाल. नाथ महाराजांच्या पत्नीनं त्या माणसाला उचललं, नेलं, आंघोळ घातली, स्वच्छ केलं, नाथ महाराजांची कपडे घालायला दिली आणि सगळं झालं. आणि म्हणले आलायच आपल्याकडे ना, एक काम कर, त्याला जेवायला पण त्या ठिकाणी वाढ. नाथ महाराज एका बाजूला बसले, ते एका बाजूला बसले जेवायला, पण त्याच्या डोक्यात 200 रुपयाचंच गणित होतं. कोण कशासाठी काय करेल काय सांगता यायचं नाही. कुणाच्या डोक्यात काय तर कुणाच्या डोक्यात काय, बघा तुम्ही. म्हणून मी नेहमी सांगत असतो, सल्ला नेहमी पुणेरी माणसाचा घ्यावा. हा, साताऱ्याचा स्वाभिमान घ्यावा मनगटाचा, पण सल्ला पुण्याचा घ्या तुम्ही. प्रचाराच्या काळामध्ये माझ्याकडे एक पोरगा आलं. ते म्हणलं महाराज मला एक सल्ला द्या ना. म्हणलं काय? तो म्हणला महाराज मी जर प्रचाराला गेलो ना तर मला 500 रुपये मिळणार आहेत आणि तिला भेटायला गेलो तर माझे 500 रुपये जाणार आहेत. म्हणला मी काय करू? त्याला म्हणलं अरे मी काय करू? मला वाटलं तू गाथाज्ञानेश्वरीचं विचारत असशील ना. तो म्हणला महाराज माझा एक प्रश्न आहे, मी जर प्रचाराला गेलो तर मला 500 रुपये मिळतील, तिला भेटायला गेलो तर माझे 500 रुपये जातील, मला एक सल्ला द्या, मी काय करू? त्याला म्हणलं तिला घेऊन प्रचाराला जा, 1000 रुपये मिळतील. आहे का नाही पुणेरी सल्ला? म्हणून सल्ला नेहमी पुण्याच्या माणसाचा घ्यावा. विठ्ठल विठ्ठल. आता भरलेलं धुतलं सगळं, त्या ठिकाणी कपडे
वस्त्र स्वच्छ घातली आणि नाथ महाराज जेवायला बसले, त्याला शेजारी जेवायला बसवलं, केवढा स्वाभिमान. पण त्याच्या डोक्यात एक होतं, नाथ महाराजांना राग आणून दाखवला की आपल्याला 200 रुपये देणार आहेत कुचरवट्यावरची माणसं. त्यांनी काय केलं माहिती का, जेवत्या ताटावरनं त्या ठिकाणी ताट बाजूला सरकवलं. गिरजा आई साहेब त्या ठिकाणी वाढत होत्या आणि उठला आणि पाठीवरती जाऊन बसला. नाथ महाराज एवढंच म्हणले, अहो दुसऱ्याच्या पत्नीकडे पाहिलं तरी माणसाला राग येतो, आज स्पर्श नाही, आज पाठीवरती जाऊन बसलाय. नाथ महाराज एवढंच म्हणले, अगं गिरजा, लेकराला सांभाळ. गिरजाबाई काय म्हणले असतील, हरीला सांभाळायची सवय आहे मला, तुम्ही कशाला सांगता. बघा ना काय परमार्थ असेल. म्हणून नाथ महाराज अख्ख्या जगाला सांगायचे, देवाने मला त्या ठिकाणी नुसती पत्नी नाही दिली तर पत्नीच्या रूपानं रोजचा सत्संग दिलाय. जगाला सांगायचे नाथ महाराज. बायको सुद्धा कशी असावी आणि तिने नवऱ्याला काय विचारावं, सारखंच विचारू नये कुठे गेलता आणि काय केलं. कीर्तनाला गेलता मग कीर्तनातलं काहीतरी सांगा असं पण विचारावं ना. विठ्ठल विठ्ठल. कधीच नाथ महाराजांना राग आला नाही, एवढं घरामध्ये घडलं तरी राग आला नाही. मग नाथ महाराज त्याला म्हणले, अरे तू एवढं कशासाठी केलं. तो म्हणला, पोरीचं लग्न आहे, गरिबी आहे, 200 रुपये पाहिजे होते, म्हणून त्या कुचरवट्यावरच्या माणसांकडे मी 200 रुपये मागितले. त्यांनी सांगितलं फक्त त्यांच्या घरात जाऊन त्यांना राग आणून दाखव, तुला 200 रुपये देते. नाथ महाराज म्हणले, तू हेच मला जर सहज सांगितलं असतं ना, मी 200 काय तुला 400 देऊन पाठवला असता. एवढं काय करायची गरज होती. अजिबात त्यांची कधीच शांती ढळली नाही. आता विचार करा, जे कधीच कुणावरती रागवले नाहीत पण भक्ती न करणारावरती नाथ महाराज रागवतात. कधी रागवले, सटविने नेला कैसा नाही, सटविने नेला कैसा पशु. भक्ती शिवाय माणूस नाही वाढत, पशु म्हणजे प्राणी वाढतो. कशाशी वाढला, सटवीने नेला कैसा नाही, काय माय गेली होती भूतापाशी. देतील का संत कधी शिव्या. संत ओव्या गातील का शिव्या देतील. बरं कीर्तन ऐकल्यावर आपण ओव्या गातो का शिव्या देतो. एवढंच सांगा खरं, मी तुम्हाला परत काय विसरत नाही. कीर्तन ऐकल्यावर आपण ओव्या गातो का शिव्या देतो. ओव्या ना. आता बघा खरं बोलायचं, कीर्तन संपलं आणि बाहेर जाताना आपली चप्पल गेली तर काय देणार. बघा ताई, आता काय करायचं काय. आता किती बदलतात, 5 मिनिटात माणसं बदलली का नाही. कीर्तन ऐकल्यावर चप्पल गेली तरी ओवीच म्हणायची असते, पण महाराज असला तरी तसं नाही करत. सांगण्याची एक गोष्ट आहे महाराज, भक्ती कशी असते. नाथ महाराज कधी नाही शिव्या देत. काय माय गेली होती भूतापाशी, हरी नये मुखाशी आरे मुढा, पातके करिता पुढे आहे पुसता, आणि काय उत्तर देता होशील तू. आणि का यातना यम करवील, तेथे तुला कोण सोडवील. एका जनार्दनी सांगत आहे कोडे, आणि आहावाचा बोले रडताची. यम ज्यावेळेस विचारेल ना, त्या दोन्ही डोळ्याला अशा धारा लागलेल्या असतील, सांगता येणार नाही तुला काय. म्हणून नेहमी एक वाक्य लक्षात ठेवाय, आपण आपल्या मनाला सांगायचं 3 गोष्टी केल्याशिवाय मी मरणार नाही. पहिली गोष्ट, गळ्यामध्ये माळ घातल्याशिवाय मी मरणार नाही. एकादशीचं व्रत केल्याशिवाय मी मरणार नाही. आणि एकदा तरी पंढरपूरची वारी केल्याशिवाय मी मरणार नाही. या 3 गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. याच्यातच आपली सार्थकता आहे. आपल्याच या जिल्ह्यामध्ये, अख्खी चरित्र कथा नाही सांगत, फक्त याच जिल्ह्यामध्ये सातारा, कराड, हंबरवाडी नावाचं गाव, कदम माऊली नावाचे एक मोठे गृहस्थ होऊन गेले वारकरी. बरं का, माऊलींच्या साठी पण सांगतो महाराज, खूप सेवा आहे त्यांची. माऊलींनी सेवा मला दिली. सगळ्यांचे, तुम्हाला सगळ्यांना विचार, ते तसं नाही, सगळ्याला विचारतात, सगळ्यांचं मत घेतात आणि मग सांगतात बाबा कुणाला सांगायचे. आजही सगळ्यांना विचारलं, 4 लोकांना तुम्हाला वाटतंय पटतंय त्याला सांगा.
नाही तर आहेच आपले पायगुडे. तर मला त्यांच्यासाठी सांगायचंय, सेवा कुठेही कीर्तनाला गेले, ते किती किती कीर्तनावर प्रेम असावं. कधी संभाजीनगरला जावं, कधी मुंबईला जावं, कधी या ठिकाणी कोल्हापूरला जावं, कधी तिकडे सज्जनगडावरती जावं. कुठंही कीर्तन आवडीच्या महाराज, आवडीचं नाही, वाटलं ना जावं. याला म्हणायचं महाराज पिस्स लागणं, असं वेड लागलं पाहिजे. वेडा झाला लाचावला भक्तीशी, इतकं वेड व्हावं लागतं देवासाठी. हे जसे माऊली आहेत ना महाराष्ट्रामध्ये, तसे कदम माऊली नावाला प्रचंड यश आहे राव. आपलं पण नाव बदलावं का काय? किती यश आहे बघा ना तुम्ही. मोठे माऊली आहेत आपल्याकडे आळंदीमध्ये संस्थेमध्ये. सगळं पाठ, ज्ञानेश्वरी पाठ, गाथा पाठ. युट्यूबला जाधव बाबांनी घेतलेली त्यांची परवा दिवशीचीच मुलाखत आहे, तुम्ही पहा. मोठ्या माऊलींची आहे महाराज. सगळं येतं, परंतु म्हणून बघा, माऊलींचं समाधीत दर्शन घ्या आणि मोठ्या माऊलींचं सुद्धा दर्शन घ्या, तुम्हाला एकच भास जाणवेल महाराज. इतकी ताकद आहे त्यांच्यामध्ये, इतकं पवित्र पवित्र व्यक्तिमत्व. माणसं काय सामान्य नाहीत ती महाराज. ते सगळं ब्रह्मचारी, सगळं स्वतःच्या स्वतः करतात. एकदा काय झालं, माऊली शिकवतात, पाठ घेतात, आणि ते एकदा बाहेर गेले आणि त्यांच्या शिष्यांनी त्यांची कपडे धुतली. परत आले, राग आला पण बोलले नाहीत काय. सगळ्या विद्यार्थ्यांना पाठाला एका बाजूला बसवलं आणि सगळ्या विद्यार्थ्यांची कपडे एकत्र केली, स्वतः धुवून दिली. परत फेड, माझी तुम्ही कपडे धुतली ना, आता मी सगळ्यांची धुवून देतो महाराज. इतकी निरागसता आहे मोठे माऊली संस्थेमध्ये. त्याच्यानंतर छोटे माऊली आहेत आपल्याकडे, येऊन गेले असतील छोटे माऊली सुद्धा. महाराष्ट्रात तर रत्न आहे वारकरी कीर्तनातलं. आणि या दोन माऊलींच्या अगोदर सातारा जिल्ह्यामध्ये एक माऊली झाले हंबरवाडी गावाला. त्यांचं चरित्र फक्त एकाच वाक्यात सांगायचे, सेवा काय असायची. पहाटे 2 वाजता उठायचे, वारकरी शिक्षण संस्थेमधले सेवा करत राहिले. 2 वाजता उठून इंद्रायणीचं स्नान करायचे आणि पोरं रूम मध्ये खोलीमध्ये अशी झोपलेली असायची. 2 वाजता आंघोळ वगैरे झाली की बादली भर पाणी असं आणायचे, अशा उंबऱ्यावरती टाकायचे आणि दर्शन घ्यायचे उंबऱ्याचं. आणि माणसं पाहायची, कुणाचं दर्शन घेताय, म्हणायचे ते आतमध्ये झोपलेल्या पोरांचं. मग पोरं जागी झाल्यावर दर्शन घ्या ना त्यांचे. ते म्हणायचे नाही, ती लहान आहेत, मला दर्शन घेऊन देत नाही. मग आताच का असं दर्शन घेता. ते माऊली म्हणायचे, ही पोरं मोठं झाल्यानंतर कीर्तनकार होतील, प्रवचनकार होतील, कथाकार होतील, ही मोठी होतील, पण मी नसेल, म्हणून त्यांचं दर्शन आताच घेतो. सेवा उगाच नाही महाराज, ही सेवा इतकी मोठी आहे. तशीच आहे सेवा, आमच्या माऊलींची सुद्धा तीच सेवा आहे. जिथं सेवा आहे ना महाराज, जिथं सेवा हा दारवंटा, स्वाधीन करी सुबटा, ओळंगोनी विठ्ठल विठ्ठल. म्हणून ही जरी लेकरं असली, लहान वयाने असली, तरी त्यांचं दर्शन घेण्यात कमीपणा नाही महाराज. ती काही सामान्य नाहीयेत. सगळा घराचा दाराचा सगळ्याचा त्याग केलाय आणि राहिलेत कशासाठी. उद्याचा वारकरी संप्रदाय याच पोरांच्या माध्यमातून उभा राहणार आहे ना. उद्याचा वारकरी संप्रदाय हीच पोरं चालवणार आहेत ना. त्याग करणं, आता त्याग करणं तसंही सातारा जिल्ह्याला माहिती आहे. सीमेवरती पोरग लढायला पाठवायचे, हा त्यागच आहे ना. गावाच्या गाव त्या ठिकाणी काही इकडं अशी आहेत की सगळी घराघरातलं एक पोरग त्या ठिकाणी देशाच्या सीमेवरती, म्हणजे प्रत्येक घराचा त्याग आहेच ना. तसं वारकरी संप्रदायासाठी सुद्धा यांच्या आईवडिलांनी केलेला त्यागच आहे ना. असो, आपलं सेवेच्या संबंधानं, भक्तीच्या संबंधानं चालवतं. न रागवणारे नाथ महाराज सुद्धा त्या ठिकाणी रागवतात का. भक्ती तुमच्या माझ्या जीवनामध्ये आपण करत नाही म्हणून. देवाकडे जायचंय, मार्ग अनेक आहेत. आता समजा आपण वॉटर स्टेशनवरनं आपल्या गावातून इथून पंढरपूरला जायचे. पंढरपूरला जायला किती मार्ग आहेत, 1 2 3 काहीतरी असतील ना मार्ग, वेगवेगळे रस्ते असतील ना. कोणता मार्ग एक सांगा तुम्ही. सरळ लोणंदवरनं ना, लोणंद फलटणला जातो का डायरेक्ट. हा, कुणी डायरेक्ट पुढे फलटणला जाईल, कुणी लोणंदला जाईल. पंढरपूरला जायला मार्ग 2 3 आहेत. पण जो मार्ग लोकांना सोपा वाटतो त्या मार्गाने लोक जातात का अवघड मार्गाने जातात. जो मार्ग सोपा वाटतो त्या मार्गाने लोक पंढरपूरला जातात. तसं भक्ती करत असताना, देवाकडे जात असताना मार्ग सुद्धा अनेक आहेत. एक ज्ञानाचा मार्ग आहे, एक कर्माचा मार्ग आहे, एक भक्तीचा मार्ग आहे. मग या 3ही मार्गाने देवापर्यंत जाता येतं. पण ज्ञानाच्या मार्गाने जात असताना अनेक प्रकारचे अडथळे आहेत. कारण ज्ञानाच्या पाठीमागे अहंकार आहे. नाना साधनांच्या केल्या घटपटा, परित्यान पावती याची या दारवंटा, जानो जाता जाणीव घाली आड फाटा. काहीतरी बेसूर आहे, एक तर मी, नाही तर पीटी, नाही तर मृदुंग. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.
त्याग स्वर्ग भोग आड येती, करिता तपे काम क्रोध खवळती, करिता तीर्थाटने अभिमान वाढ अहंकाराची प्राप्ती, आणि नित्यानित्य ज्ञानी अहंकार अभिमान वाढती. तुमच्या माझ्या जीवनामध्ये हा अज्ञानाच्या पाठीमागा अभिमान लागत नाही. नवल अहंकाराची गोठी विशेषण लगे अज्ञानाचे पाठी, पण कुणाला सज्ञानाचे झोंबे कंठी नाना संकटी. म्हणून ज्ञानाच्या मार्गाने माणूस चालत गेला की अभिमान त्याला चिटकून येतो. म्हणून ज्ञानाचा मार्ग कधी कधी घात करतो, देवापर्यंत पोहोचू देत नाही. बघा, ज्ञानाचा मार्ग घात करतो, देवापर्यंत पोहोचू देत नाही. मग माणसं म्हणली मग दुसरा मार्ग बदलू, आपण हायवेने जाऊ, एक्सप्रेसने. मग एक्सप्रेसने निघाले, लोकांनी निवडला योगाचा मार्ग. आणि योगाच्या मार्गाने जात असताना अडचणी किती आहेत. योगाची या वाटा जी निघाले का सुबटा, तया दुःखाचाची वाटा भागा आला. योगाच्या मार्गाने जी माणसं गेली त्यांच्या वाट्याला दुःख आलं. म्हणून तर ज्ञानोबा सांगतात ना, योग याग विधी येणे नो हे सिद्धी, वायाची उपाधी. दोन्ही मार्ग कमजोर वाटले ज्ञानोबारायांना. आणि मग तिसरा मार्ग सांगितला, तरी झडझडोनी वहिलानी ये कुठं भक्तीची वाटेला, जिया पावसी अव्यंग निज. जगातला सगळ्यात सुपर मार्ग, सुप्रीम मार्ग भक्ती पंथ बहु सोपा नागरिया चौकडा प्रमाण आलं की जरा कीर्तन करायला बरं वाटतं. त्याच्यात ताकद आहे बरं, वेदांत भरलेला आहे. किती सोपा आहे. भक्ती पंथ बहु सोपा. या मार्गाने माणसं आली ना, पुण्य नागवे या पापा. इतकं पुण्य आहे की पापाला नागव करून सोडतंय पुण्य. येणे जाणे खेपा, ह्या सगळ्या येण्या जाण्याच्या खेपा खुंटतात. म्हणून जीही हरिसंग केला संसारीन, तुका म्हणे खरी खेप त्याची. बालक्रीडा सांगते, जीवनामधली तुमच्या माझ्या जीवनातली जर खरी खेप जर कोणती असेल, नाही तर जन्माला आलो काय मेलो काय ही येरझार होईल. पण ही भक्ती जर आपल्याला कळाली तर खऱ्या अर्थानं तुमच्या माझ्या जीवनाचं सार्थक आहे. म्हणून भक्ती पंथ बहु सोपा. मार्ग दावणी गेले आधी, दयानिधी संत ते तेनेची पंथे चालू जाता, न पडे गुंता. कुठल्याही प्रकारची अडचण नाही. जो मार्ग संतांनी सांगितला तो मार्ग हा भक्तीचा मार्ग आहे. म्हणून सगळ्या मार्गामध्ये भक्तीचा मार्ग श्रेष्ठ आहे. बघा, तुकाराम महाराज सांगतात, देवा तुझं मोजमाप करायचे, पण कोणत्या मार्गाने करायचं, कोणत्या मार्गाने जायचं हे कळत नव्हतं. पण भक्तीच्या मार्गाने आल्यानंतर देवा तू आम्हाला कळायला लागला. भक्तीची या मापे मोजी तो आनंदा, भक्तीची या मापे मोजी तो आनंदा, भक्तीची या मापे
वाचेच्या पलीकडे असणारं देवा तुझं स्वरूप आहे. म्हणून या मापे भक्ती केली. मोजायचं ठरलं तुला, कशाने मोजायचं? देवा तुझं मोजमाप होत नाही, पण भक्तीची या मापे मोजितो अनंता. देव कशानेच मोजला जात नाही, पण देव भजनाने मोजला जातो. बरं, देव कीर्तन ऐकल्यानंतर त्याला मोजमाप त्याचं करता येतं आपल्याला. इतराने तत्वता न मोजवे, योग याग तपे देहाची या अंगे, ज्ञानाची या लागे न सापडती. बघा, तिन्ही मार्ग सांगितले, योग याग तप सगळं सांगितलं. या मार्गाने देव सापडत नाही, ज्ञानाच्याही मार्गाने देव सापडत नाही. तुका म्हणे आम्ही भोळ्या भाळे सेवा आणि करोजी के सेवा. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही देवा तुला भक्तीच्या मार्गाने शोधतो आणि भक्तीच्याच मार्गाने तू मिळतो. म्हणून जगातला सगळ्यात श्रेष्ठ मार्ग, सुप्रीम मार्ग, ज्या मार्गात अडथळेच नाहीत, तो मार्ग आपण निवडलेला मार्ग हा भक्तीचा मार्ग आहे. एकदा कबीर महाराज आणि गोरक्षनाथ महाराज भक्तीचा मार्ग कसा श्रेष्ठ आहे त्याच्यासाठी उदाहरण देतोय. कुठं भेटले? समुद्र किनाऱ्यावरती. मला एक कळलं नाही, ही दोन्ही मंडळी समुद्रावर कशाला गेली होती. बहुतेक ज्ञानोबारांची ओवी पाठ असावी त्यांची. पहिला अध्याय आणि 26 क्रमांकाची ओवी आहे. ज्ञानोबाराय म्हणतात, तीर्थे जिये त्रिभुवनी का घडती समुद्रावगाहनी, ना तरी अमृत रस स्वादिनी रस सकळ. ज्याला जगातल्या सगळ्या तीर्थाचं दर्शन एकदाच घ्यायचंय, त्यांनी वर्षातून एकदा समुद्राचं स्नान करावं. जगातल्या सगळ्या तीर्थाचं. कोण म्हणतंय? माऊली म्हणतात, जगातली सगळी तीर्थ एका समुद्राच्या स्नानानं घडतात. म्हणजे याचा अर्थ असा नाही का सप्ताह झाल्यावर गोव्याची ट्रिप काढायची, नाही तर उद्योग व्हायचा. तुम्ही म्हणता कोकणात जाऊ, इकडे जाऊ, घडलं करावं, काय हरकत नाही. वर्षातून एकदा समुद्राचं स्नान करावं माणसाने. आता कबीर महाराज समुद्र किनाऱ्यावरती उभे आहेत, कारण भक्ती मार्गाचे आहेत ना ते. कबीराच्या मागे शेलेविनी, सजन कसाया विकू लागे मास, माळ्या सावत्यास खुरपू लागे. सगळ्या भक्तांची देवानी कामं केली, तसं कबीराच्या मागे शेले विणणारा परमात्मा कबीर हे भक्ती मार्गाचे आहेत. आणि गोरक्षनाथ महाराज हे योगी आहेत. योगी हे नाथ संप्रदायातली ही जी योगी आहेत ना, सिद्ध महात्मे, ते जमिनीवर न चालत नाही, ते हवेतून संचार करतात. म्हणून माणसं सगळ्यांच्या नादी लागतात, पण नवनाथांच्या नादी कोण नाही लागत. लागूही नाही त्यांच्या नादी. इतकं सोपं काम नाही महाराज, कारण ते सामान्य महात्मे नाही आहेत, सिद्ध महात्मे आहेत. ते कुठंच खाली उतरत नाहीत, फक्त एकच ठिकाणी त्यांना खाली उतरण्याचं. 84 सिद्धांचा सिद्ध बेटी मेळा. आणि तो हा आळंदीत फक्त सिद्ध बेटावरतीच उतरतात, नाही तर त्यांची विमानं सारखी हवेतच असतात. आपल्यासारखं आपणही तशी रोजच हवेतच आहेत की, आपण खाली यायलाच तयार नाही हो. आता नेमकं असं झालं, कबीर महाराज, गोरक्षनाथ महाराज योगी आणि कबीर महाराज भक्त. भक्तीचा मार्ग आणि योगाचा मार्ग सांगतोय, दोघांची चर्चा चालू होती. गोरक्षनाथ महाराज म्हणले आमचा मार्ग योगाचा सर्वश्रेष्ठ आहे. भक्तीच्या मार्गाने लगेच मान्य केलं. कबीर महाराज म्हणले रामकृष्ण हरी तुमचा मार्ग श्रेष्ठ आहे. गोरक्षनाथ महाराज म्हणले असं नाही ठरणार, त्याला मतदानच व्हावं लागेल तरच. असं मी ठरवून घेणार नाही, मला बिनविरोध नाहीच. काही कशाला इलेक्शन लावायचं असतं काय माहिती. कबीर महाराज म्हणले मी तुम्हाला बिनविरोध देऊन टाकतो, तुमचा योगाचा मार्ग श्रेष्ठ आहे. गोरक्षनाथ महाराज म्हणले आमचा योगाचा मार्ग श्रेष्ठ जरी असला तरी मला असं चालणार नाही, आपल्या दोघांमध्ये काहीतरी परीक्षा झाली पाहिजे. आता परीक्षा कुणाची? गोरक्षनाथ महाराज आणि कबीर महाराजांची. कबीर महाराज भक्तीपंथी आणि गोरक्षनाथ महाराज योगाच्या मार्गाने जाणारे. मग काय परीक्षा? गोरक्षनाथ महाराजांनी सांगितलं कबीरांना, बघा म्हणले कबीर महाराज एक काम करायचं, हा अथांग भरलेला समुद्र आहे, या समुद्रामध्ये पाण्यामध्ये आपण जायचं आणि गेल्यानंतर त्या ठिकाणी गुप्त व्हायचं. आणि जो गुप्त होणाऱ्याला लवकर ओळखील त्याचा मार्ग श्रेष्ठ. समुद्राच्या पाण्यात जायचंय आणि पाण्यामध्ये गेल्यानंतर काय झालं हे ओळखायचं, त्याचा मार्ग श्रेष्ठ. मग पहिलं कोण जाणार? गोरक्षनाथ महाराज म्हणले मी जातो. कबीर महाराज म्हणले मला काही परीक्षा घ्यायची नाही तुमची, मी तुम्हाला त्या ठिकाणी बिनविरोध दिलेले, तुमचा योगाचा मार्ग श्रेष्ठ आहे, तो मान्य करा, आपण इथंच संपू. गोरक्षनाथ महाराज म्हणले तसं जमणार नाही, माझा योगाचा मार्ग किती श्रेष्ठ आहे मी सिद्ध करून दाखवतो. आणि ठरलं. गोरक्षनाथ महाराज पाण्यामध्ये गेले, गुडघ्या एवढ्याच पाण्यात गेले आणि पाण्यामध्ये गुप्त झाले. आणि आतून आवाज दिला, कबीर महाराज मला ओळखा. ओळखा म्हटल्याबरोबर कबीरांनी नुसता पाण्यात हात टाकला, हाताला मासा लागला, बाहेर असा फेकून दिला, मासा तडफडला आणि त्याच्यामधून ते गोरक्षनाथ महाराज प्रगट झाले. कारण गोरक्षनाथ महाराज समुद्राच्या पाण्यात मासा झाले होते. गडबडले ते,
गोरक्षनाथ महाराज म्हणले मी फक्त ओळखा म्हणलं आणि यांनी कसं काय मला लगेच ओळखलं. ठीक आहे, काय हरकत नाही. आता गोरक्षनाथ महाराज म्हणले कबीर महाराज तुम्ही पाण्यात जायचं, बघा मी तुम्हाला तुमच्या या अगोदर ओळखून दाखवतो. आता यांनी 1 मिनिटात ओळखलं होतं कबीरांनी. जा म्हणले पाण्यात. तरी कबीर महाराज म्हणतात आम्ही भक्तीच्या मार्गाची माणसं आहेत, आम्ही मान्य करतो योगाचा मार्ग श्रेष्ठ आहे, तुम्ही श्रेष्ठ आहात. तसं नाही, परीक्षा. आणि गेले परीक्षा पाहायला. म्हणले जा पाण्यात आणि गुप्त व्हा, लगेच ओळखून दाखवतो. कबीर महाराज पाण्यात गेले. ओळखा पण नाव म्हटले. चला, गोरक्षनाथ महाराज त्या ठिकाणी कबीर महाराजांना समुद्राच्या पाण्यात शोधतात. आता कबीरांनी गोरक्षनाथ महाराजांना 1 मिनिटात ओळखलं होतं. इथं 1 मिनिट नाही, 5 मिनिटं नाही, 10 मिनिटं नाही, कीर्तनाचा 1.5 तास झाला तरी सापडणार. 1.5 तास झाले, 2 तास झाले, तरी गोरक्षनाथ महाराजांना कबीर महाराज समुद्राच्या पाण्यात काय झाले कळालं नाही. शेवटी गोरक्षनाथ महाराजांनी हात जोडले आणि कबीर महाराज मी तुम्हाला वंदन करतो, एक काम करा, पाण्यातून बाहेर या, मला तुम्ही ओळखत नाही काय झाले ते. कबीर महाराज पाण्यात प्रगट झाले आणि बाहेर आले. आणि गोरक्षनाथ महाराजांनी विचारलं कबीर महाराज खरंच सांगा तुम्ही समुद्राच्या पाण्यामध्ये काय झालं. मी मान्य करतो भक्तीचाच मार्ग श्रेष्ठ आहे, मला फक्त एवढंच सांगा समुद्राच्या पाण्यात तुम्ही काय झाले होते. कबीर महाराज म्हणले मी समुद्राच्या पाण्यात पाणीच झालो होतो. इकडं गोरक्षनाथ महाराजांचं पाणी पाणी झालं. विठाल विठाल आपला मार्ग साधा जरी असला ना तरी सगळ्यात चांगला मार्ग आहे. आपलं कीर्तन हे वाटायला साधा असतं, पण याच कीर्तनामध्ये देव मिळतो महाराज. देव हे इतकं चांगलं आहे कीर्तन. आवडी हारी करिता कीर्तन, 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 आवडी हारी करिता माणसाच्या आयुष्यामध्ये माणसाला काही जरी देवाचं करायला नाही जमलं ना त्यांनी फक्त मनापासून कीर्तन ऐकावं. त्याच्या जीवनामध्ये एक ना एक दिवस देव भेटल्याशिवाय राहणार नाही. ही कीर्तनाची ताकद आहे. जे साधन देवाला भेटवून देतं ते सोपं का देवापासून लांब घेऊन जातं ते सोपं? अवघड विचारलं का मी? जे साधन देवापासून लांब घेऊन जातं ते सोपं का देव मिळवून देतं ते सोपं? मग देव कशाने मिळतो? कीर्तन ऐकल्यावर मिळतो, भक्ती मार्गाने देव मिळतो. म्हणून तुम्ही आम्ही भक्ती केली पाहिजे. तुकाराम महाराज तेच सांगतात आम्हाला आमच्या जीवनामध्ये देव भेटला, पण कशाने भेटला? भक्ती आणि केली सांडणी उद्वेग, 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 भक्ती आणि केली सांडणी
समाधान नावाच्या हॉटेलमध्ये समाधान नाही, पण समाधान महाराजांच्या गाण्यामध्ये समाधान आहे बरं का. तिघांनी सरकार चांगलं चालवले म्हणून परत संधी मिळाली तिघांना. ते गाण्याची ताकद प्रचंड असते महाराज. कीर्तनात बसून गोड गाणं ऐकावं, वाजवणं ऐकावं, हे व्याख्यान ऐकावं, असलेले रोग सुद्धा निघून जाते. की ताकद आहे महाराज या कीर्तनाची. अजून काय पाहिजे. रामदास स्वामींचीच ओवी सांगतो. कीर्तनी महादोष जाती, सातारा जिल्ह्यातली लिहिली ओवी आहे. कीर्तनी होय उत्तम गती, कीर्तनी भगवंत प्राप्ती, यदर्थी संदेह नाही. अरे कीर्तनामध्ये भगवंताची प्राप्ती होते. कीर्तनामध्ये नुसता दोष नाही जात, तर महादोष जातो. इतकी ताकद आहे कीर्तनाची. म्हणून तुकोबाराय म्हणतात, आई निळोबाराय सांगतात, आईसे शोधियेले मार्ग नाना परी, नये प्रतीती मग सांडियले दुरी, आता गाऊन गीती नाचो हा मुरारी, निळा म्हणे करू संसारा भोवरी हो. निळोबाराय म्हणतात, आईसे शोधियेले, नाना मार्ग शोधले, पण कुठल्याच मार्गाने देव नाही मिळाला. मग काय केलं, आता गाऊन गीती नाचो हा मुरारी, त्याचं भजन केलं. त्याचा परिणाम असा झाला, आम्हाला परमात्मा प्राप्त झाला. धन्य हे आनंदाची सापडली वेळ, तेने संत सज्जन भेटले कृपाळ. त्यांनी काय केलं, त्यांनी फेडियला बुद्धीचा होमळ, दृष्टी दाखविला यशोदेचा बाळ हो. भक्तीच्याच मार्गाने देव मिळतो, म्हणून भक्ती आम्ही केली, सांडोनी उद्वेग पावलो हे संग सुख याचे. मग महाराज सांगतात की आमच्या जीवनामध्ये सुख आलं. मी बोललो हॉटेलमध्ये नाही समान. काय झालं होतं, 2 जण रस्त्याने चालले होते आणि हॉटेलचं नाव नेमकं समाधान होतं. ह्यांनाही भुका लागल्या होत्या, दुपारचे 12 वाजले होते. ते म्हणले हॉटेलचं नाव समाधान दिसते, बघू तर खरं समाधान होते का. गेलो आता 12 वाजेपर्यंत ते काउंटरवरती मालक बसला होता, त्याला काही गिराईक नव्हतं. हे गेल्या गेल्या त्या काउंटरवरच्या मालकाला म्हणले, का हो मालक, हॉटेलमध्ये सगळ्यात जास्त काय गरम आहे. तो आधीच गरम झाला होता. म्हणजे काय मालक, हॉटेलमध्ये गरम काय. आता त्याला इतका गरम झालेला तो रागानेच म्हणला, हॉटेलमध्ये सगळ्यात जास्त गरम. म्हणला इस्तूय. हे इतके शहाणे होते दोघ जण. इस्तूय का म्हणले, म्हणजे 2 प्लेट इस्तू द्या. आणि खरंच वेटरनी 2 प्लेट टेबलवरती इस्तू आणून दिला. हे शहाणे खिशात हात घातला, सिगरेट काढली, पेटवली, गेले निघून. काही काही सुख कुठंच नाही. तू का म्हणे, तेथे सुखा काय उणे आणि राहे समाधान चित्ताची या. विठ्ठल विठ्ठल भगवंताचं संग सुख आम्हाला प्राप्त झालं पाहिजे. त्याचे संग सुख घेऊ अनुदिनी हो. आम्ही असं परमात्म्याचं सुख, संग सुख क्षणापुरतं नाही, अनुदिनी घेऊ. बघा संघाचा परिणाम सांगतो. गुरु आणि शिष्य रस्त्याने चालले होते. भगवंताच्या संगतीचा आनंद सांगतो आणि नको त्याच्या संगतीचा आनंद काय असतो बघा. दुपारची वेळ होती. दिवस म्हणजे दुपारपर्यंत चालले दोघ जण उन्हामध्ये. एक जंगल लागलं आणि सुंदर असं एक झाड होतं आंब्याचं आणि त्याची छान सावली होती. गुरूंच्या मनामध्ये विचार आला आणि शिष्याला म्हणले, दमलोय आपण चालून, ऊन लागत होतं, आता एवढंच करू, फक्त एक 10-15 मिनिटाची आपण विश्रांती या ठिकाणी या झाडाखाली घेऊ. आणि त्या गुरूंनी आपली वळकटी काढली, त्या झाडाखाली सावलीला ती हंतरली आणि मस्त बसले. भजन करणारा माणूस कुठेही गेला तरी तो भजनच करणार का गप्पा मारणार नाही महाराज. भजन करणारा माणूस कुठेही गेला तरी तो भजनच करणार. आणि जो झोपणारा माणूस आहे तो कुठेही गेला तरी कीर्तनात पण जे मनाचे विकिले, उपस्थांचे अंकिले, रसनेचे पोसणे झाले, निद्रेने केले घरजावई. नाथ महाराज म्हणतात काही माणसं निद्रेचीच घरजावई झालेली आहेत, काय कळतच नाही म्हणले. नाथ महाराजांची ओवी. आता ते गुरु आहेत, भजन करायचे, काय अंतरंगातली साधना करायचे. झाडाखाली सावलीला बसल्याबरोबर डोळे मिटले, पद्मासनामध्ये बसले होते आणि ध्यान लागलं. ब्रह्मानंदे लागली टाळीन, कोण दे हाते सांभाळी. देवाला शोधत होते डोळे झाकून. तुम्ही म्हणाल महाराज डोळे उघडे ठेवून देवाला शोधायचं का डोळे बंद करून देवाला शोधायचं. एकाच वाक्यात सांगू का, डोळे उघडे ठेवले की जग दिसतो आणि डोळे बंद करून आत पाहिले की देव दिसतो. म्हणून डोळे बंद करून आतमध्ये पाहायचं असतं. साधना आहेत काही. नेमकं असं झालं, ते सावलीला बसले, त्यांना समाधी लागली आणि हा शिष्य इतका भित्रा होता, 18-20 वर्षाचं पोरग होतं आणि त्याला माहिती होतं हे जंगल सामान्य नाही, हे जंगल आहे वाघाचं.
आता विचार करा, भर दुपारी वाघाच्या जंगलामध्ये हे पोरग बसले आणि ते काय म्हणायला लागलं, गुरुजी उठा ना, वाघ येईल. गुरुजी हे वाघाचं जंगल आहे, उठा ना. आता गुरुजींना तो हात लावत होता, पण ते समाधी अवस्थेत एखादा महात्मा गेल्यानंतर त्याला काय ते म्हणतात ना, समाधी अवस्थेमधल्या महात्म्याला नाही जागा करतात. गुरुजी उठा ना, वाघ येईल, हे वाघाचं जंगल आहे. ते असं लटलट कापायला लागलं. लोक म्हणतात ना, मनी वशे ते स्वप्नी नाही, समोरच दिसलं. त्याच्या मनात वाघाचं चिंतन चाललं होतं, समोरूनच वाघ आला. वाघ आल्यानंतर तो म्हणला, गुरुजी वाघ आलाय चला, गुरुजी वाघ आलाय चला, आपल्याला खाणार आता दोघांना, गुरुजी चला. शेवटी ते 10-12 वेळा म्हटलं, गुरुजींनी काय ऐकलं नाही. इतकं घाबरलं ते पोरग. आता शेवटी गुरुजींचं वय 70 होतं. तो पोरगा म्हणला, आज ना उद्या गुरुजी मारणार, आपला मरुद्या मेला तर आपलं झाडावर चढा. तसंच गुरुजीला खाली सोडलं, ते गेलं झाडावरती चढलं, बसलं. नेमका वाघ आला. वाघ आल्याबरोबर त्या ठिकाणी ते काही माहितीच नाही महात्म्याला. आता झोपेमध्ये एखाद्याच्या उशाला आजगर येऊन बसला तर माहिती होतो का? ज्ञानोबा म्हणतात, एखाद्याच्या उशाला उर्वशी बसली काय आणि आजगर बसला काय. झोपेमधल्या माणसाला जसं कळत नाही, तसं डोळे मिटल्यानंतर नामस्मरण करणाऱ्या माणसाला जगच कळू नये महाराज. आता जगच कळत नव्हतं. वाघ आला आणि चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती आणि व्याघ्रही न खाती. नाथ महाराज साधनेला बसले तर त्यांच्या डोक्यावरती नाग फणा धरायचा. नाथ महाराजांना माहिती तरी होतं का, आम्हा डंकू आला काळ परी तो झाला शीतळ. आम्हाला काळ खायला आला पण तो शीतळ झाला. तसं वाघ आला जवळ. गुरुजींनी श्वास रोखून धरलेला होता. उलट त्या वाघाने प्रदक्षिणा मारली. असं म्हणतात, वाघ जर जवळ आला तर श्वास रोखून धरला तर न श्वास घेणाऱ्या माणसाला वाघ काहीच करत नाही. एकदा असं करा, कुठेतरी जंगल बघा वाघाचं, जाऊन बसा, मग मला सांगा. आता ते गुरुजींना समाधीच लागले होते, श्वास रोखून बसलेले होते. वाघाने उलट प्रदक्षिणा घातली आणि वाघ निघून गेला. ते झाडावून पाहत होतं वरचं. त्याला इतका आनंद झाला, तर खाली उतरलं. उतरल्यानंतर गुरुजींना असं गदा गदा हलवलं. गुरुजी म्हणले, वाघ आताच गेलाय, चला वाचले तुम्ही, निघा इथून पटकन. तेवढ्यात त्यांचं झालं होतं नामस्मरण, समाधीतून ते उत्थान झालं होतं. आणि मग वळकटी गुंडळी काखेमध्ये धरली आणि दोघं शिष्य गुरु चालायला लागले. चालता चालता काय झालं, काही अंतरावरती गुरुजींच्या गालावरती एक मच्छर बसला आणि नेमकं तो मच्छर मारण्याकरता त्यांनी आपल्या हाताने अशी गालावरती स्वतःच्याच चापट मारली. आपण नाही का हातावर बसला, पायावर बसला, कुठे असे चापट मारतो, म्हणून हात गालावरती बसलेल्या मच्छराला मारण्याकरता चापट मारली. मच्छर आणि मत्सर हे माणसाला कायम त्रास देतात. मच्छर वरून त्रास देतो आणि मत्सर आतून त्रास देतो. सांगू मत्सर कसा असतो, सांगू का एका वाक्यात? आता ऐका, पहिला मत्सर ऐका. आपण कीर्तनात सगळे एकामेकाच्या शेजारी शेजारी बसलेलो आहे, पण कुणाच्या तरी मनात विचाराच आला असेल ना, हे कशाला माझ्या शेजारी बसले, हे कशाला माझ्या शेजारी बसले. आले का नाही एका विचार आलाय का नाही? तुम्ही चांगलेत, तुम्ही चांगलेत बाबा, तुमच्या नाही मनात. नशीब चांगलंय तुमच्या मनातलं मला, माझ्या मनातलं तुम्हाला, शेजारच्याच शेजारला कळत नाही. हे जर कळालं असतं ना, कीर्तनातच भांडणं उठली असती. कीर्तन सुरू झाल्यापासून यांचं चिंतन चाललं, हे माझ्या शेजारी बसलेच कसं काय. तुम्ही सांगणार नाही कीर्तनात, पण चाले का नाही एखाद्याला तरी. तो विषय भांडणाचा कशाला कीर्तनात सांगायचा, भांडण मिटवायचा विषय हा. विठ्ठल विठ्ठल. आज जर कोणी शेजारी शेजारी बसला असेल तर समजून घ्या, आजच्या दिवस बसू द्या, समजून घ्या. अजून सांगतो तुम्हाला मत्सर कशाला म्हणतात. अनुसया नाव आहे, जिथं कुठल्याही प्रकारची असूया नाही. ही कुणाची आई आहे अनुसया? भगवान दत्तात्रयांची. बघा कुठलीच असूया नव्हती. म्हणजे मत्सर कळावा, आतला मत्सर किती असतो भयंकर. तो आतून त्रास देतो मत्सर आणि मच्छर वरून देतो, याच्याकरता सांगत होतो. आता घरामध्ये ती चहा करत होती, नाही एक स्त्री अशी चहा म्हणजे स्वयंपाक करता करता तिला चहाची आवड निर्माण झाली. माणूस दिवसातून 2दा नाही तर 3दा चहा पितो, पण महिला किती वेळा चहा पित असतील याचं गणित नाही लागणार मला. त्यांना वाटतं अमृत, अमृत नाही ते, उलट खपवतंय लवकर. आता नेमकं असं झालं, स्वयंपाक करता करता चहा करायला पातेलं ठेवलं, पाणी ओतलं, चहा पावडर टाकली, पण नेमकं तिच्या डब्यात, त्या साखरेच्या डब्यात साखर नव्हती. आता तिला साखर पाहिजे होती. तिने पोराला बोलवलं, 5-6 वर्षाचं पोरग. त्याला म्हणले, बाळा ही वाटी घे, जा म्हणले शेजारून साखर. ते पोरग गेलं साखर आणायला आणि त्या शेजारच्या काकूनी वाटीभर साखर दिली. त्या काकूनी फक्त या पोराला विचारलं, बाळा आई काय म्हणली रे अजून? हे पोरग म्हणलं, आई असं म्हणली काकू की जर नाही त्या शेजारच्या जाडीने साखर दिली तर पलीकडच्या काळीकडून घेऊन ये. आता तुम्हाला मत्सर कळाला असेल. हा आतून कशी आग होते माणसाची. अरे साखर आपल्याला पाहिजे, चहा आपल्याला प्यायचा आहे, पण इतका मत्सर कशाचा? जिच्याकडून साखर आणायची तिच्याबद्दल आपण काही तिचं
काही प्रमाणात देऊन मोकळी होतो तिला. चला कुठपर्यंत आलं होतं, वाघाचं चाललं होतं. वाघाच्या तावडीतून गुरुजी आणि शिष्य वाचले. गुरुजींच्या गालावरती मच्छर बसला आणि तो मच्छर मारण्याकरता त्यांनी असं हाताने चापट मारली. ती चापट अशी चटकन वाजली. तो 20 वर्षाचा पोरगा, तो शिष्य गुरुजींना म्हणला, गुरुजी मग अशी वाघ आला तेव्हा तुम्ही अजिबात घाबरले नाहीत, आणि आता मात्र त्या ठिकाणी एवढूसा मच्छर तुमच्या गालाला चावला तर तुम्ही इतक्या मोठ्याने चापट मारली. त्यावेळेस त्या गुरुजींनी उत्तर दिलं त्या 20 वर्षाच्या शिष्याला, अरे मगाशी वाघ आला तेव्हा मी देवाच्या बरोबर होतो, आणि आता मच्छर चावला तर तुझ्या बरोबर आहे. म्हणून संग म्हणून अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सुकामा झाले धरिता याचा संग. हा सुकामा झाला धरता याचा संग, सुकामा झाला धरता याचा संग, सुकामा झाले धरता याचा संग, सुकामा झाले धरता याचा आठवण चिंतिताची श्रीकृष्ण चरण ब्रह्म परिपूर्ण निज चित्त. म्हणून माणसानं त्याच्या जीवनातला थोडा सुद्धा वेळ नाही वाया घालवायचा. भगवंताच्या नामाशिवाय जर वेळ वाया गेला, वेळ वाया जाणं याचं म्हणजे सगळंच फुकट घालवण्यासारखं आहे. तुकोबाराचे गोड प्रमाणे रुची रुची घेऊ गोडी काळ जाऊ दे काळ जाऊन तू माया, काळ जाऊन तू माया, काळ जाऊन माया, काळ जाऊन तू माया, काळ जाऊन पुण्याचा आवाज असावा म्हणून तुम्ही दोघांनी गोड प्रमाणे गायली. काळ जाऊ नेदू वाया, चिंतू विठोबाच्या पाया, करू भजन भोजन धनी घेऊ नारायण.
तुका म्हणे जीव द्याला होय तुझ्याने विठ्ठला. माणसाच्या जीवनातला काळ कुठल्याही प्रकारे वाया नाही गेला पाहिजे. काही ना काहीतरी त्या ठिकाणी माणसानं सातत्यानं करत राहिलं पाहिजे. नामस्मरण करण्यासारख्या गोष्टी सातत्यानं काय असेल तर भक्ती ही केव्हाही करता येते, कुठेही जिथं असेल तिथे. असाल ते करा जेथे तेथे. का बरं? सोडवीन माझा स्वामी निश्चयेसी प्रति. ज्यांनी ज्यांनी भगवंताची भक्ती केली अशा सगळ्यांना भगवंतांनी सोडवलंच की हो. कुणाला नाही सोडव. बरं कामं केली सगळ्यांची महाराज. आता तुम्ही दोन्ही अभंग पाहून घ्या. उंच नीच काही नेनो भगवंत आणि इकडं पवित्र ते कुळ पावंत. हे दोन अभंग पाहिले की सगळं लक्षात येईल की बाबा आपल्याला भगवंतानी कुणाकुणाची कामं केली, भगवंत कुणाकुणाच्या पाठीमाग. नामयाच्या पाठी चाले केशीराज आणि लागाया रजे चरणीची. संतांच्या पाठीमाग भक्ती करणाऱ्याच्या पाठीमाग देव चालतो महाराज. आणि म्हणून सुखामा झाले धरिता याचा संग पळाले उद्वेग सांडोनिया. मग महाराज सांगतात की तुका म्हणे सुख बहु झाले जीवा. या जीवाला सुख केव्हा झालं? घडली या सेवा विठोबाची. सेवा सांगतो, सेवा सांगून आपण थांबू. आपण पंढरपूरला जातो. पंढरपूरला जो जळोजी मुळोजी मंडप आहे म्हणजे लाकडी मंडप, महाद्वाराच्या तिथला जो लाकडी मंडप आहे तो पूर्वी नव्हता. त्यावेळेस पांडुरंगाच्या उजव्या बाजूला जळोजी मुळोजी मंडपाच्या तिथं पहिली नारळ फोडण्याची पद्धत होती. लोक आता नाही पांडुरंगाच्या समोर नारळ फोडत बघा पंढरपूरमध्ये. पांडुरंग महात्म्यामध्ये ही कथा आलेली. सेवा काय करून देते. कुणाला वाटत असेल कीर्तनामध्ये बसल्यानंतर काय मिळतं, त्या सगळ्याची उत्तर देतो तुम्हाला या प्रसंगातून. आणि सेवा घडल्यानंतर परमात्म्याची काय होतं, कुठल्या स्थानाला माणूस जातो. तिथं नारळ फोडण्याची पद्धत होती. म्हणून रोज कितीतरी नारळ फोडायचे. आणि एक घार आहे ना, घार ते म्हणतात ना, घार हिंडते आकाशी आणि तिचे चित्त. आपल्या पिल्लांना चारा सोडण्यासाठी ती घार अशी हिंडायची. पक्षिनी प्रभाते चारी अशी जाये पिलू वाट पाहे उपवाशी. आणि नेमकं तिला चारा इकडं तिकडं त्या ठिकाणी नाही मिळायचा. तिनं एक दिवस एका झाडावरती बसून नारळ फोडणारी माणसं पाहिली. नारळाचे ते खोबऱ्याचे तुकडे इकडे तिकडे उडलेले तिला दिसले. आणि त्या घारीच्या लक्षामध्ये आलं की इथं नारळाचा तुकडा पडलेला आहे. आज आपण जर तो उचलून नेला तर आपल्या घरी असणारी घरची पिल्लं, घरट्यातली पिल्लांना त्या ठिकाणी त्यांची भूक भागवता येईल. ती उडत उडत आली, खोबऱ्याचा तुकडा उचलला. पंढरपूरच्या मंदिरातली घटना सांगतोय. खोबऱ्याचा तुकडा उचलला आणि ती निघून गेली. पण तिला असं वाटलं दुसऱ्या दिवशी इकडं तिकडं फिरण्यापेक्षा, रोजच आपल्याला खायला लागणार आहे, इकडं तिकडं जाण्यापेक्षा आपण मंदिरातच रोज जाऊ ना खोबरं आणायला. 8 दिवस इकडं तिकडं फिरण्यापेक्षा वाघदेव महाराजांच्याच दरबारात जेवायला काय हरकत आहे. केला इशारा जाता जाता. नको तिकडे हिंडण्यापेक्षा इथं बरं आहे ना महाराज आपलं. कारण संतांच्या संगतीतलं भोजन काय सामान्य नसतं महाराज. तुका म्हणे पाक लक्ष्मीचे हाती. हे काय याला प्रसाद म्हणतात, याला अन्न नाही. हे पवित्र ते अन्न, हरिचिंतनी भोजन. भगवंताच्या नामचिंतनामध्ये अन्न जर त्या ठिकाणी शिजलं तर ते अन्न पवित्र होतं, त्याचा प्रसाद होतो. आपण घरी रवा करतो, त्या रव्यामध्ये तुळशीचं पान टाकलं त्याला काय म्हणतो आपण? कुणी रवा म्हणतच नाही महाराज, त्याला प्रसादच म्हणतात. का? त्या तुळशीच्या पानानं तो प्रसाद झाला. जे अन्न भगवंताच्या नामचिंतनाच्या सानिध्यामध्ये शिजतं, जे अन्न भगवंताच्या नामचिंतनाच्या सानिध्यात आपण खातो ना, आपण अन्न नाही प्रसाद खात असतो. मग 8 दिवस प्रसाद खायला काय हरकत आहे? कीर्तनाला कधी या, पण 2 घास तरी हाताला लागले पाहिजेत, नाही का? मुद्दा चालला होता आपला कोणता? ती घार काय करायची, इकडं तिकडं अन्न शोधण्यापेक्षा रोज तो खोबऱ्याचा तुकडा त्या ठिकाणी यायची, उचलून घेऊन जायची. तिला आता दुसरीकडे फिरायची गरजच राहिली नव्हती. एखादी गोष्ट एखाद्या ठिकाणी फुकट मिळली, तुला का जातील का इकडे तिकडे फिरायला? राजी याची कांता काय भीक मागे आणि मनाची या जोगे सिद्धी पावे. तिनं आयुष्यभर पांडुरंगाच्या मंदिरातलं खोबरं खाल्लं. ती घार मेली आणि तिला पुढचा जन्म मिळाला, पंढरपूरचा राजा झाला तो. तुम्ही म्हणाल कस काय? अहो खोबऱ्याचा तुकडा खाऊन राजा झाला. आता कसा झाला ते सांगतो. काय झालं होतं नेमकं, त्या घारीचं उडत उडत आल्यानंतर त्या ठिकाणी खोबऱ्याचा तुकडा ती उचलायची आणि उड्डाण करत असताना तिचे पंख असे हलायचे आणि पंख हल्ले की 1 फरशी एवढी जागा पंखाने झाडून निघायची. आणि रोज 1 फरशी झाडल्याचं पुण्य तिच्या वाट्याला आलं. त्या पुण्याईच्या बळावरती तिला पुढचा जन्म राजाचा मिळाला. विचार करण्यासारखी गोष्ट. म्हणून कीर्तनामध्ये बसल्यानंतर आपल्याला काय मिळालं, कारण पुढच्या वर्षी आमदारकीची उमेदवारी पण मिळू शकते. मिळू शकते ना महाराज. आता घार राजा होते,
आपल्याला नाही होणार का? होता नाही यायचं का? आता ऐका, तो पंढरपूरचा राजा, त्याचं नाव मल्लिकार्जुन राजा. त्याचा फोटो आहे, कुठे फोटो सांगतो. महाद्वारात पांडुरंगाच्या तिथून प्रवेश करताना उंबऱ्याला त्याचा असं ते मुकुट बसवलेला आहे दगडामध्ये कोरून. तो पंढरपूरचा एकेकाळचा मल्लिकार्जुन राजा होता. तो पहाटे मंदिरामध्ये पांडुरंगाच्या रोज 3 वाजता यायचा आणि मंदिर झाडून घ्यायचा. वारकरी 4 वाजता काकड्याला यायचे आणि आल्यानंतर वारकरी म्हणायचे, राजे साहेब अख्खं नगर तुमच्या ताब्यात आहे, एखाद्या राजाने मंदिर झाडणं कितपत योग्य आहे? योग्य आहे का? एखाद्या खासदारांनी आमदारांनी मंदिर झाडणं योग्य आहे का? तुम्हाला काय वाटतंय? झाडलं पाहिजे का नाही झाडलं पाहिजे? तुम्ही शहाणी आहेत माणसं, ऐकलंय वाटतं तुम्ही. बरोबर आहे तुमचं. ते वारकरी म्हणायचे, राजे साहेब एवढे मोठे तुम्ही, अख्खं पंढरपूर अख्ख्या नगराचे राजे आहात, तरी रोज मंदिर झाडून घेता. 2 नोकर ठेवले तर मंदिर झाडून निघेल. त्या राजाने उत्तर दिलं, मागच्या जन्मात झाडून घेतलं म्हणूनच राजा झालोय. कारण घारीच्या जन्मामध्ये झाडून घेतलं ना, ते कळत नव्हतं ना तेव्हा, नकळत पुण्य लागलं होतं झाडून घेण्याचं. म्हणून सहज जरी कीर्तन ऐकलं ना, सहज त्यांच्या ऐकता गोष्टी परमार्थ पोटी दृढावेल. सहज जरी कीर्तन ऐकलं ना, मनाचा मारू न करिता, इंद्रिया ही दुःख न देता, इथे मोक्ष असे आयता मोक्ष मिळतो इथं. आणि मग काय झालं, ते राजा त्या ठिकाणी त्याचा जन्म संपला. आयुष्यभर मंदिर झाडून घेतलं राजा असून देखील. त्याचा जन्म तोही संपला, आयुष्य संपलं, मेला. आणि त्याच्यानंतर तो पुन्हा तिथं जन्माला आला पंढरपूरमध्ये, ब्राह्मण कुळामध्ये, आणि पांडुरंगाची सेवा मिळाली. 3 जन्म गेले महाराज पांडुरंगापर्यंत पोहोचायला. आपल्याला एकाच जन्मात कीर्तन ऐकायला मिळतं, मी काय पुण्य केलं असेल मागं आपण, हे पण बघा ना. म्हणून महाराज, तुका म्हणे सुख बहु झाले जीवा, तुका म्हणे सुख बहु झाले घडलिया सेवा, करिता याचा संग, करिता पळाले उद्वेग,
हा